मध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे। यामुळेल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे। मुसळधार पावसामुळे अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली। या दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। शनिवार आणि रविवारी रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यानंतर रायगड जिल्ह्यामधल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। आपण जर का पाहिलं तर गेल्या 24 तासात पाऊस पडल्यानंतर रायगड जिल्ह्यामधनं वाहणारी कुंडलिका आणि अंबा नदी ही आता इशारा पातळीवरनं वाहत आहेत। अद्यापही कोणत्याही प्रकारे धोक्याच्या सूचना नसल्या तरी देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। या व्यतिरिक्त आपण जर का पाहिलं तर इतर 7 नद्या आहेत, ज्यामध्ये काळ नदी आहे, सावित्री नदी आहे, या देखील नद्या आहेत, त्या देखील आता दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ज्या नद्या इतर वेळी नॉर्मल किंवा एकदम खालच्या पातळीतून वाहत होत्या त्या आता इशारा पातळीच्या लगत वाहू लागलेल्या आहेत। अशाच जर का पावसाचा जोर राहिला तर भविष्यात रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे। शासनाने अद्याप कोणत्याही धोक्याचा इशारा दिसला तर नसला तरी देखील जे नदी किनारी राहणारे लोकवस्ती आहे, त्याचप्रमाणे मच्छीमार लोक आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा देणार आहे। विनाकारण नदीच्या किनारी राहू नका, अगर आपला जीव धोक्यात घालू नका, अशा सूचना शासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। तर रायगडमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे। नदी परिसरातल्या सगळ्याच नागरिकांना सतर्कतेचा इशारा त्यामुळे देण्यात आलेला आहे। रायगडमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। रेड अलर्ट आजही रायगडला देण्यात आला आहे।